नमस्कार. कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण 24व्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. 23व्या अध्यायात आपण पाहिलं की श्रीकृष्णाने प्रचंड मोठ्या सैन्यासमोरून रुक्मिणीला पळवून नेलं, पण त्या सैन्याला ते कळलंही नाही. घाबरलेल्या रक्षकांनी रुक्मिणीच्या सख्यांना विचारलं की रुक्मिणी कुठं गेली ते सांगा. त्यांचा तो प्रश्न ऐकून सख्या हसल्या आणि त्या रक्षकांना हिणवून म्हणाल्या की तुम्ही सगळेजण हातात शस्त्र घेऊन तिच्या रक्षणासाठी इथे उभे आहात, तरी एका वीराने नवऱ्या मुलीला पळवून नेलं. सूर्यासारखं तेज असलेल्या रथात बसवून घनश्याम वर्ण असलेल्या एका वीराने रुक्मिणीला पळवून नेलं आहे. त्याच्या रथावर गरुड ध्वज होता. सुंदर मुखकमल असलेल्या त्या वीराने पितांबर परिधान केला होता. त्याच्या गळ्यात वैजंती बाण होती आणि त्याच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म अशी 4 आयुधं होती, ज्याच्यावरून कोटी मदन ओवाळून टाकावेत असा सुंदर वीर रुक्मिणीला घेऊन गेला आहे. रुक्मिणीच्या सख्यांनी दिलेलं उत्तर आणि त्यांनी केलेलं त्या वीराचं वर्णन ऐकून सर्व सैन्यात एकच हाहाकार माजला. श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून नेलं आहे हे लक्षात आल्यावर कल्पांतीचा समुद्र ज्याप्रमाणे उसळतो त्याप्रमाणे मगधवीर उसळले. दोन्ही सैन्यांमध्ये तुंबळ युद्ध झालं. अनेक वीर मारले गेले, रक्ताचे पाठ वाहू लागले, रथ मोडून पडले, हत्ती आणि घोडेही मरून पडले. यादव वीर त्या रणधुमाळीत अडकले आहेत हे पाहून बलराम आपला रथ घेऊन पुढे गेला. त्याने आपल्या हातात नांगर आणि मुसळ घेतलं आणि त्याने रथावरून खाली उडी घेतली. बलरामाला पाहून चैत्य, अंग, बंग, कलिंग या देशांचे राजे आणि वक्रदंत, शाल्व आणि पौंड्रिक हेही आपापले सैन्य घेऊन आले. केशिक, कारुष, विदुरथ आणि जरासंध हेही आपापले सैन्य घेऊन आले. प्रचंड शरवर्षाव सुरू झाला. युद्धभूमीवरच्या अंतराळात बाणांचा मंडपच दिसत होता. सारण, सात्यकी, अक्रूर, कृतवर्मा, उद्धव हे सारे यादव वीरही आपापल्या सैन्यासह युद्ध करत होते. जरासंधावरही अनेक यादववीर तुटून पडले होते आणि जरासंधाच्या सैन्याला उद्देशून ते वीर म्हणत होते की तुमच्या जरासंधाला बलरामांनी 17 वेळा युद्धात हरवलं, ते विसरून तुम्ही शिशुपालाची पाठराखण करायला निर्लज्जासारखे परत आला आहात. आता तुम्हाला बलराम काही सोडणार नाही. वडवानल ज्याप्रमाणे सर्वांचं भस्म करतो त्याप्रमाणे घनश्याम तुम्हा सर्वांना मारून टाकेल. यावर मागध सैन्य यादव सेनेला म्हणत होते की तुमचा कसला पुरुषार्थ. कालयवनाच्या भीतीने श्रीकृष्ण मुचकुंदाच्या गुहेत जाऊन लपला आणि आमच्या भीतीने तुम्ही समुद्रामध्ये द्वारकापट्टण रचलं. तुम्ही कोणत्या पुरुषार्थाच्या गप्पा मारता. श्रीकृष्णाने रुक्मिणीला चोरून नेलं आहे, तिला आम्ही थोड्याच वेळात परत घेऊन येऊ. युद्धाच्या या रणधुमाळीत असे शब्दांचेही युद्ध चाललं होतं. मागधांनी अचानकपणे यादववीरांना मागे लोटलं. ते युद्ध पाहून रुक्मिणी घाबरली. ती मनात विचार करत होती की या युद्धात एकीकडे माझं माहेर आहे आणि एकीकडे माझे सासर आहे. दोन्हीकडे माझेच आप्त आहेत. दोन्ही पक्षातलं कोणीही जरी पडलं तरी ते माझे आप्तच असतील. हे तर मोठंच अरिष्ट माझ्यासमोर उभं राहिलं आहे. तिने श्रीकृष्णाकडे पाहिलं. श्रीकृष्णानेही तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या हृदयात कसली घालमेल चालली आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो तिला म्हणाला की वेल्हाळे, चैत्य आणि मागध यांच्या दळांना यादववीर संहारून टाकतील. तू काही काळजी करू नकोस आणि मनात कोणतंही भय बाळगू नकोस. मुसळ आणि नांगर या शस्त्रांच्या साह्याने बलराम अनेक वीरांना मारत होता. त्याचा पराक्रम पाहून मागध चैत्य सैन्य पळून जात होतं. बलरामाचा चेहरा रक्ताने माखला होता आणि तो कल्पांत रुद्राप्रमाणे दिसत होता. त्याचे ते रूप पाहून सगळे राजे पळून जाऊ लागले. यादववीर विजयी झाले आणि त्यांनी सिंहनाद केला. जरासंधही परत फिरला. वाटेत त्याला शिशुपाल भेटला. पराजित आणि दुःखी झालेल्या शिशुपालाबरोबर जरासंध नगराबाहेर आला. तिथे पडलेला प्रेतांचा खच पाहून शिशुपाल दचकला. जरासंध शिशुपालाला म्हणाला की सध्या आपल्यासाठी चांगले दिवस नाहीत. आपण केलेले सर्व खटाटोप व्यर्थ आहेत. ईश्वराची करणी विचित्र आहे. जय पराजय हे सारे त्याच्या हातात असतं. आपण नशिबाच्या फेऱ्यात अडकलेले जीव आहोत. नाना प्रकारची सुखदुःख भोगल्याशिवाय यातून सुटका नाही. परमदुःखी शिशुपाल आणि पराजित जरासंध आपापल्या नगराकडे परत फिरले. जरासंध आणि शिशुपाल परत फिरले आहेत हे पाहून रुक्मिया आपल्या रथावर बसून आपल्या सेनेसह यादवांचा पाठलाग करण्यासाठी निघाला. त्याने ठरवलं की रणांगणात चक्रपाणी जिंकून
माझ्या भगिनीला मी जर आणलं नाही तर गुरुनिंदेमुळे जे दोष प्राप्त होतात ते दोष मला प्राप्त होतील. या गोरस चोराबरोबरच्या युद्धात जर मी जिंकलो नाही तर मी माझ्या नगरात परत जाणार नाही आणि मात्यापित्यांना माझं तोंडही दाखवणार नाही. रुक्मिणीने श्रीकृष्णाला आव्हान दिलं आणि माझ्या बहिणीला माझ्या स्वाधीन कर असे सांगितलं. तुझ्या गोकुळात जे चालतं ते इथं चालणार नाही. रुक्मिणीचं ते आव्हान ऐकून श्रीकृष्ण परत फिरला. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. शेवटी श्रीकृष्णाने 6 दिव्य बाण सोडले. 4 बाणांनी रुक्मिणीच्या रथाचे 4 घोडे मारले गेले. एका बाणाने सारथ्याचं शिर उडवलं आणि एका बाणाने रथावरचा ध्वज तोडला. नंतरच्या बाणाने रुक्मिणीच्या मुकुटाचे तुकडे तुकडे केले आणि रुक्मिणीला रथहीन केलं. रुक्मिणीने आपल्या हातात असिलता घेतली आणि तो श्रीकृष्णाच्या रथाभोवती फिरू लागला. मी आता तुझा रथ छेदतो असं म्हणून तो खाली वाकला. तो खाली वाकला आहे हे पाहून श्रीकृष्णाने रुक्मिणीला ओढलं आणि त्याचे केस आपल्या हातात धरले. त्याचं शिर छेदण्यासाठी श्रीकृष्णाने शस्त्र उपसलं तेव्हा त्याचं लक्ष रुक्मिणीकडे गेलं. ती भयभीत झाली होती. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तिने आपलं मस्तक हरिचरणावर ठेवलं आणि आपल्या अश्रूंचा अभिषेक त्याच्या चरणावर करू लागली. श्रीकृष्ण तिला म्हणाला की ह्याने माझी खूप निंदा केली आहे. मी काही याला आता सोडणार नाही. तो आणीबाणीचा प्रसंग पाहून रुक्मिणीने श्रीकृष्णाचे चरण सोडले नाहीत आणि तिने श्रीकृष्णाला सांगितलं की याला सोडून दे. ह्याच्या बुद्धीवर जे अज्ञानाचं आवरण चढलं आहे त्याचा तू छेद कर, पण याला मारू नकोस. सासर आणि माहेर दोन्ही मला सारखंच आहे. तू त्यापेक्षा व्यापक आहेस. प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही तुझ्या दृष्टीने सारखंच आहे. रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून श्रीकृष्णाने रुक्मिणीला प्रेमाने आपल्याजवळ घेतलं. तिचे अश्रू आपल्या पितांबराने पुसले आणि तिला म्हणाला की तू सांगतेस म्हणून मी याला सोडून देतो. मग श्रीकृष्णाने रुक्मिणीला रथाला मारलं आणि त्याची अर्धी दाढी मिशी उतरवली आणि त्याचं तोंड काळं करून त्याला सोडून दिलं. रुक्मिणीची ती दशा पाहून त्याचं सैन्य पळून गेलं. बळीराम श्रीकृष्णाजवळ आला. रुक्मिणीला रथाला बांधलं आहे हे त्याने पाहिलं आणि तो श्रीकृष्णाला म्हणाला की हा आपला सोयरा आहे. तो रुक्मिणीला बोलवण्यासाठी आला होता. त्याचा तू चांगला गौरव केलास. हे बोलताना बलरामाला हसू आलं, पण त्याचवेळी त्याचं लक्ष रुक्मिणीकडे गेलं. तिचा म्लान मुखचंद्र पाहून तो तिला म्हणाला की तू हरीची ज्ञानकळ आहेस. रुक्मिणी हा आकार म्हणजे तुझा खेळ आहे. तुझं तुला सर्व माहीत असताना तू खेद का करतेस. मग बलरामाने श्रीकृष्णाला सांगितलं की रणामध्ये वीर सापडला तर त्याला वस्त्रभूषण देऊन त्याचा गौरव करून त्याला परत पाठवावं. मग बलरामाने रुक्मिणीला सोडलं आणि त्याला वस्त्रभूषण देऊन परत पाठवलं. युद्धात झालेला पराभव आणि अपमान यामुळे रुक्मिणीला खेद वाटला. त्याला वाटलं की आता आपण कौंडिण्यपुरात कसं जावं. मग तो भोजकट नावाचं नगर बसून तिथेच राहू लागला. जयवाद्यांचा घोष करत यादवांचं सैन्य द्वारकेच्या दिशेने निघालं. सोरटी सोमनाथाजवळच्या मूळ माधवी इथे श्रीकृष्ण राहिला. भीमक राजाला युद्धाचा सर्व वृत्तांत कळला. तो वृत्तांत ऐकून त्याला खूप आनंद झाला. त्याला वाटलं की माझं पूर्वसंचित चांगलं होतं म्हणूनच मला यदुवीर जावई म्हणून लाभला आहे. भीमक आपला लवाजमा घेऊन मूळ माधव या ठिकाणी आला. श्रीकृष्णाला त्याने साष्टांग नमस्कार केला. मग राजाने श्रीकृष्णाला सांगितलं की हे सर्वेश्वरा, आता कौंडिण्यपुरात परत चला. तिथे विधियुक्त विवाह करू. पण बलराम म्हणाला की आपण ह्याच स्थळी लग्न सोहळा करूया. भीमकाने त्याला मान्यता दिली. त्यांनी कौंडिण्यपुरास पत्र पाठवून संपत्ती मागवली. संपत्ती आणि बाकीचे वऱ्हाडी यांच्याबरोबर शुद्धमती मूळ माधव इथे आली. भीमकाने मूळ माधव इथे सुवर्णासारखी दिव्य शिबिरं उभी केली. श्रीकृष्णासाठीही शिबिरं दिली. द्वारकेहून वऱ्हाडी आले. उग्रसेन, वसुदेव, देवकी आणि श्रीकृष्णाची परमसुंदर भगिनी सुभद्रा, बलरामाची पत्नी रेवती असे सगळे वऱ्हाडी आले. श्रीकृष्णाचे लग्न पाहण्यासाठी सगळी दैवतही आली. 9 कोटी चामुंडा, 56 कोटी कात्यायनी नाना भयंकर रूपे घेऊन आल्या. त्या सगळ्यापुढे विशाल दोंदिल असलेला गजवदन मूषकावर बसून आला. त्याला पाहून वऱ्हाडणी हसू लागल्या. चामुंडा आणि मातृका अशा वऱ्हाडणी पाहून व्याही आणि भेणी हसले आणि म्हणाले की ज्या वऱ्हाडणी सुंदर आहेत त्यांनाच पुढे करा. हे ऐकून सगळी दैवते रागवली आणि वऱ्हाडातल्या माणसांना ज्वर, तरळा, हगवण असे नाना विकार झाले. कोणाच्या पोटात दुखू लागलं तर कोणाच्या घशाला कोरड पडू लागली. श्रीकृष्णाला जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी सगळ्या दैवतांचा सन्मान करून त्यांना विवाह मंडपात आणलं.
भीमकाने रुक्मिणीला आपल्या शिबिरात नेलं. दोन्ही मंडपामध्ये देवक स्थापना झाली. रुक्मिणीला हळद लावली आणि उरलेली हळद श्रीकृष्णासाठी पाठवली. मंगलवाद्य वाजू लागली. लग्नघटिकेची स्थापना केली. भीमकाने गो, भू, हिरण्य आणि रत्न यांची दानं ब्राह्मणांना दिली. शुद्धमतीने रुक्वताची सिद्धता केली. वसुदेवही आपल्या मंदिरात दाने देत होता. तेव्हा वाजत गाजत रुक्वत आलं. यादवांसहित श्रीकृष्ण रुक्वताच्या पंक्तीला बसला. श्रीकृष्णाच्या पानासमोर रत्नजडित दीप ठेवले होते. रत्नजडित बैठकीवर जेवणाची ताटं मांडली होती. शुद्धमतीने श्रीकृष्णाला सांगितलं की ऋषिकेशा, प्रीतीने भोजन करा. आपल्याला जे आवडेल ते घ्या. सगळ्यांची भोजनं झाली. श्रीकृष्णाने आपले हात धुतले आणि ताटात आपल्या हातातली अंगठी काढून ठेवली. शुद्धमतीने श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि श्रीकृष्णाचं ते उष्ट ताट घेऊन ती आपल्या मंडपात गेली आणि कृष्णाची अंगठी तिने भीमकीच्या हातात दिली. तिने ती आपल्या मस्तकाला लावून मग आपल्या बोटात घातली. सद्गुरूंनी मुहूर्त जवळ आल्याचं सांगितलं. सगळे वराडी लग्नमंडपात आले. भीमकाने त्यांचं स्वागत केलं. मंडपाबाहेर रुक्मिणी आल्याचं कळताच वसुदेव उठला आणि त्याने रुक्मिणीला वस्त्र, भूषणं, फळं देऊन तिचं स्वागत केलं. मग पुरोहिताने भीमकाला सांगितलं की आता वराला घेऊन या. शांती, दया, क्षमा, उन्मनी, उपरती, तितिक्षा, मुमुक्षा, कामिनी, समाधी आणि सुलीनता ह्या वराडीने आणि विवेक, वैराग्य, परमार्थ, अक्रोध, निष्काम, निरहंकृत, स्वानंद, अभेद असे वराडी घेऊन भीमक वर आणायला श्रीकृष्णाच्या मंदिरात गेला. सोमकांताच्या चौरंगावर श्रीकृष्णाला बसवलं. वस्त्र, अलंकार देऊन त्याचा सन्मान केला. मग श्रीकृष्णाला घोड्यावर बसून वाद्यांच्या गजरात त्याला लग्न मंडपाकडे नेलं. ती मिरवणूक आकाशातून देव पाहत होते. श्रीकृष्णामागून उग्रसेन, वसुदेव, बलराम आणि यादव चालले होते. ते सगळे लग्न मंडपाच्या दारावर आले. पाण्याने भरलेले कलश घेऊन अनेक दास्या तिथे उभ्या होत्या. श्रीकृष्णाने त्या सगळ्यांना जे हवं होतं ते दिलं. सगळेजण मंडपात आले. वरासनावर श्रीकृष्णाला बसवलं. मधुपर्क झाला. कृष्णाचे पाय धुण्यासाठी भीमक पुढे झाला. शुद्धमती पाणी घालू लागली आणि भीमक चरण प्रक्षालन करू लागला. वेदांचा जन्मदाता असलेल्या श्रीकृष्णाला मग यज्ञोपवीत घातलं. त्याची षोडश उपचारांनी पूजा केली. प्रेमाने वस्त्रभूषणं दिली, अंगठी आणि कुंडलं दिली. मग दही, दूध, मध असं सारं श्रीकृष्णाच्या हातात दिलं. ते पाहून श्रीकृष्णाचे मेहुणे हसले आणि म्हणाले की भीड धरू नका. गोकुळातलं दहीदूध तुम्ही चोरून खाल्लं होतं. आता आम्ही ते तुम्हाला अर्पण करतो आहे. त्याचा स्वीकार करून सेवन करावं. ते बोलणं ऐकून आजूबाजूचे लोक कौतुकाने हसत होते. मधुपर्क झाल्यावर हस्तप्रक्षालन झालं. आचार्यांनी सावधान म्हटलं आणि मुहूर्ताची घडी जवळ आल्याचं सूचित केलं. अंतरपाठ धरला. प्रकृती पुरुषाचं लग्न पाहण्यासाठी सिद्ध व्हा असं सांगितलं. पुण्याह वाचन झाल्यावर अंतरपाठ दूर केला. वाद्यांचा गजर झाला. ऐक्य कंकण बांधलं. दोघांच्याही बाह्य वस्त्रांच्या गाठी बांधल्या आणि मग पुरोहित म्हणाले की आता नवऱ्या मुलीला कडेवर घ्या. श्रीकृष्णाने सगळे लग्नविधी यथासांग केले. भीमकाने अपार वरदक्षिणा दिली. मग हळदी उठणं पाहायला सर्व यादव जमले होते. रुक्मिणीने श्रीकृष्णाला आणि श्रीकृष्णाने रुक्मिणीला हळदी उठणं लावलं. तो सोहळा सुरू असताना वराडी थट्टामस्करीही करत होते. सगळे विधी यथासांग झाले. एकमेकांना आहेर दिले. भीमकाने कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवली नव्हती. शुद्धमतीने देवकीला सुन्मुख पाहण्यासाठी बोलवलं. शुद्धमतीने रुक्मिणीला देवकीच्या मांडीवर ठेवलं आणि तिला सांगितलं की इतके दिवस आम्ही हिचं पालनपोषण केलं, आता तिला आम्ही कृष्णार्पण केलं आहे. हे सांगताना शुद्धमतीला गहीवरून आलं. वाद्यांचा गजर सुरू झाला आणि यादवेंद्र रुक्मिणीला घेऊन द्वारकेकडे निघाला. भीमकही यादव श्रेष्ठांची आज्ञा घेऊन कौंडिण्यपुरात परत आला. गोविंद द्वारकेत आला आणि लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. रुक्मिणीसहित श्रीकृष्णाने गृहप्रवेश केला. भीमकीचं षोडशोपचार लक्ष्मीपूजन करून उग्रसेनाने दानधर्म केला. हरिविजय या ग्रंथभांडारातलं रुक्मिणी स्वयंवर हे दिव्य रत्न आहे. गेल्या 2 अध्यायामध्ये आपण ते वाचलं, ऐकलं. इथे हरिविजय ग्रंथाचा 24वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 25. 24व्या अध्यायाच्या शेवटी रुक्मिणी श्रीकृष्ण विवाह सोरटी सोमनाथ जवळील मूळ माधवी इथे संपन्न झाला आणि श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेला आला. सत्राजित नावाचा एक यादव शुद्धाचरणी होता. त्यांनी तपश्चर्या करून आदित्याला प्रसन्न करून घेतलं होतं. सूर्यनारायण सत्राजितावर प्रसन्न झाला
आणि त्याने सत्राजिताला इच्छित वर माग असं सांगितलं. त्यावर सत्राजित म्हणाला की तुमच्या दर्शनानेच माझे मनोरथ पूर्ण झाले आहेत. सत्राजिताचं ते बोलणं ऐकून सूर्यनारायणाला संतोष झाला आणि त्यांनी अद्भुत असा स्यमंतक मणी प्रसाद म्हणून सत्राजिताला दिला. ह्या मण्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्यातून रोज 8 भार सोनं तयार होईल आणि त्या मण्याच्या प्रभावामुळे सर्प वाघ हे दूर निघून जात, व्याधी नष्ट होत आणि सदैव सुकाळ राही. तो मणी घेऊन सत्राजित आपल्या नगरात परत आला. मोठा महोत्सव करून त्यांनी आपल्या घरात प्रवेश केला. तो मणी गळ्यात घालून सत्राजित एकदा द्वारकेत गेला. त्याला पाहून राजे म्हणाले की दिनकरच धरणीवर उतरला आहे. श्रीकृष्णाला सेवकाने सांगितलं की तुमच्या भेटीसाठी सहस्र किरण आला आहे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला की सत्राजित येत असेल. श्रीकृष्ण बोलत असताना सत्राजित तिथं पोहोचला. श्रीकृष्णाने सत्राजिताला आदराने सभेमध्ये बसवलं. सत्राजिताच्या गळ्यातल्या स्यमंतक मणी पाहून सभेतले सगळेजण तटस्थ झाले होते. इतक्यात नारद कृष्णाजवळ आले आणि म्हणाले की श्रीकृष्णा, हा स्यमंतक मणी तुझ्या कंठात असायला हवा. त्याचं तेज कौस्तुभापेक्षा जास्त आहे. श्रीकृष्ण नारदाला म्हणाला की हा माझ्याकडे कसा येईल? सत्राजित तो मणी मला देणार नाही. नारदाने श्रीकृष्णाला सांगितलं की हा मणी तुझ्या घरी येईल. आणि मग नारद सत्राजिताजवळ गेले आणि त्याला म्हणाले की सत्राजिता, तू धन्य आहेस. तुझ्यावर आदित्य प्रसन्न झाला आणि त्याने तुला प्रसाद म्हणून स्यमंतक मणी दिला. ह्या मण्याचं तेज अमित आहे. हा मणी तू जर कृष्णाला अर्पण केलास तर तुझी कीर्ती त्रिभुवनात होईल. नारदाचं हे बोलणं ऐकून सत्राजिताला राग आला आणि तो श्रीकृष्णाला म्हणाला की आजपासून मी तुमच्या सभेत येणार नाही. हा कृष्ण गोरसचोर आहे. तो महाकपटी आहे. याला काय म्हणून मी हा मणी देऊ? रागवलेला सत्राजित आपल्या लोकांसह आपल्या नगरात परत गेला. त्यांनी मणी देव्हाऱ्यात ठेवला आणि त्याची यथासांग पूजा केली. सत्राजिताचा धाकटा भाऊ प्रसेन एके दिवशी स्यमंतक मणी गळ्यात घालून आपल्या चतुरंग दळाला घेऊन मृगयेसाठी निघाला. त्याला एक मुर्ग दिसल्यावर प्रसेन त्याच्या मागे धावला. त्याच्याबरोबरचं सैन्य मागेच राहिलं. प्रसेन घोर वनात शिरला. प्रसेनच्या गळ्यात असलेल्या स्यमंतक मण्याचं तेज सगळीकडे पसरलं होतं. ते तेज पाहून एक सिंह त्याच्या मागे लागला. सिंहाने त्याच्यावर झडप घातली आणि प्रसेन त्याच्या घोड्यासह मारला गेला. सिंह मणी घेऊन निघाला. त्याच वाटेवरून जांबुवंत येत होता. त्याने सिंहाजवळ असलेला तो मणी पाहिला आणि एकाच मुष्टीघाताने त्याने सिंहाला ठार मारलं. जांबुवंताने रामाला त्याच्या कार्यात खूप मदत केली होती. तो परमचतुर पंडित होता. एकदा अयोध्येच्या सभेमध्ये जांबुवंत रामाला म्हणाला होता की रावण, कुंभकर्ण यांना तुम्ही मारलं, अनेक राक्षसांना आम्ही मारलं, पण माझ्याशी मल्लयुद्ध करेल असा वीर कोणीही नव्हता. त्यावर श्रीराम त्याला म्हणाला की तुझ्याशी भिडेल असा वीर कोण आहे ते तूच सांग. त्यावर जांबुवंत त्याला म्हणाला की श्रीरामा, तुमच्यासारखा दुसरा वीर कोणी नाही. तुमच्याशी झोंबी घ्यावी असं माझं मनोरथ आहे. ते तुम्ही पूर्ण करा. श्रीराम हसला आणि म्हणाला की तुझं बोलणं मला मान्य आहे, पण तुझे हे मनोरथ मी कृष्णावतारात पूर्ण करीन. स्यमंतक मण्याच्या निमित्तानं तू आणि मी समोरासमोर येऊ आणि तुझा मनोरथ पूर्ण होईल. श्रीरामाचा अवतार संपल्यानंतर जांबुवंतांनी खूप काळ खोल गुहेत व्यतीत केला आणि तो सहज म्हणून गुहेबाहेर आला तेव्हा त्याला स्यमंतक मणी अकस्मात सापडला. जांबुवंत परत आपल्या गुहेत गेला आणि तो मणी जांबुवंती नावाच्या त्याच्या मुलीच्या झोपाळ्यावर लावला. सत्राजिताला त्याचा स्यमंतक मणी हरवल्याचं लक्षात आलं. प्रसेनला कृष्णाने मारलं आणि त्याच्याकडून स्यमंतक मणी चोरला असा आळ श्रीकृष्णावर आला. सगळेजण श्रीकृष्णाची निंदा करू लागले. एका स्यमंतक मण्यासाठी श्रीकृष्णाने असं करणं योग्य नाही असं लोक म्हणू लागले. आपल्यावरचा हा आळ आपण धुवून टाकला पाहिजे असं श्रीकृष्णाने ठरवलं. श्रीकृष्णाने सैन्य बरोबर घेतलं आणि तो मणी शोधण्यासाठी निघाला. निबिड अरण्यातून जात असताना श्रीकृष्णाला प्रसेनचं कलेवर दिसलं. त्या कलेवराच्या बाजूला सिंहाची पावलं दिसली. तेव्हा त्या पावलांचा माग काढत श्रीकृष्ण पुढे गेला. तो पुढे गेल्यावर मरून पडलेला सिंह दिसला आणि तिथे अस्वलाची पावलं दिसली. त्या पावलांचा मागोवा घेत कृष्ण पुढे गेला आणि एका घोर विवराजवळ आला. ते भयानक विवर पाहून सगळेजण तिथेच थांबले. श्रीकृष्णाने आपल्या सैन्याला सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी आता द्वारकेला परत जा. मणी मिळाल्याशिवाय मी परत येणार नाही आणि 28व्या दिवशी मी नक्की परत येईन. सगळं सैन्य माघारी फिरलं. द्वारकेमधले सगळे लोक चिंताक्रांत होते. सत्राजिताने श्रीकृष्णावर आळ घेतला
म्हणून त्याला नावं ठेवत होते. द्वारकानाथ सुखरूप परत यावा म्हणून रुक्मिणी व्रतस्थ राहून देवीची आराधना करत होती. आपलं सैन्य द्वारकेला परत पाठवल्यावर श्रीकृष्ण त्या घोर विवरात शिरला. अंधारातून श्रीकृष्ण पुढे गेला. ते वृक्षपतीचं नगर होतं. महाद्वारात अस्वल रक्षण करत उभी होती. सगळ्यांच्या हातात जपमाळ होती आणि सगळेजण श्रीरामाची उपासना करत होते. नगराभोवतालच्या रस्त्यावर रामनामावळी लिहिल्या होत्या. श्रीकृष्ण गुप्त रूपाने नगरात गेला आणि त्यांनी जांबुवंताच्या मंदिरात प्रवेश केला. श्रीकृष्णाने पाहिलं की तिथल्या झोपाळ्यावर तो स्यमंतक मणी बांधला होता. जांबुवंताच्या स्त्रियांनी देखण्यात श्रीकृष्णाला पाहिलं आणि त्यांना तो मदनापेक्षाही सुंदर दिसला. त्यातली एक जण लाज सोडून श्रीकृष्णाला म्हणाली की त्रैलोक्य सुंदरा, मनमोहना, तुला पाहिल्यामुळे आमच्या डोळ्याचं समाधान झालं आहे. ज्या माऊलीच्या कुशीत तू जन्म घेतलास ती माऊली खरोखर धन्य आहे. आत्ता जांबुवंत झोपला आहे. तो उठायच्या आत तू इथून निघून जा. तो जागा झाला तर तो तुझा जीव घेईल. तुला जीवदान हवं असेल तर इथून निघून जा. तुझी पत्नी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला की जन्मापासूनच मी ब्रह्मचारी आहे. मी सर्वांचा आदिकर्ता आहे. मी माझ्या भक्तांसाठी सगुण झालो आहे. त्या झोपाळ्यावर जो मणी बांधला आहे तो मला द्या, म्हणजे मी काहीही विपरीत न करता इथून निघून जाईन. श्रीकृष्णाचं हे बोलणं ऐकून ती स्त्री म्हणाली की तू तर मोठा चतुर दिसतोस, पण जोपर्यंत जांबुवंत जागा होत नाही तोपर्यंत हे तुझं बोलणं ठीक आहे. त्यावर श्रीकृष्णाने माळ बांधली आणि आपलं पितांबर सावरून तो म्हणाला की ह्याच्या बळगर्भाचं हरण करण्यासाठीच मी इथं आलो आहे. श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून जांबुवंताला जाग आली. त्याने क्रोधाने श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि त्याला विचारलं की तो कोणाचा कोण आहेस ते सांग. श्रीहरी म्हणाला की तू मणी चोरून आणला आहेस म्हणून तुला शिक्षा करण्याकरता मी या तुझ्या विवरात उतरलो आहे. ते बोलणं ऐकून जांबुवंत श्रीहरीच्या अंगावर धावून गेला. भक्तवत्सल भगवंत आपल्या भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी त्याच्याबरोबर झोंबी घेण्यास सिद्ध झाला. दोघे जण एकमेकांना भिडले आणि एकमेकांचे हात पिरगाळू लागले. हृदयावर हृदय आदळू लागलं. वर्मस्थानावर मुष्टिघात करू लागले. एकमेकांचे पाय धरून एकमेकांना दूर भिरकावू लागले. त्या दोघांकडे पाहून असं वाटत होतं की मेरू मंदार एकमेकांसमोर उभे आहेत किंवा विष्णू आणि शंकर, राम आणि भार्गव राम एकमेकांसमोर उभे आहेत. पूर्वी सुग्रीव आणि वाली यांचं मल्लयुद्ध झालं होतं, तसं जांबुवंत आणि श्रीकृष्ण यांचं युद्ध चाललं होतं. त्यांचं हे युद्ध अहोरात्र 28 दिवस चाललं. अखेर जांबुवंत सत्वहीन होऊन धरणीवर पडला. श्रीकृष्ण त्याच्या वक्षस्थळावर बसला आणि त्याला म्हणाला की तो मणी मला लवकर दे. जांबुवंत विचार करू लागला की हा कोण वीर आहे, हा खरंच बलवान आहे. त्यांनी डोळे उघडून श्रीकृष्णाला पाहिलं. स्वेदबिंदूंनी थपथपलेला श्रीकृष्णाचा चेहरा त्याला दिसला. त्याचा कस्तुरी मळवट भिजला होता. अंगावरचं चंदन पुसलं गेलं होतं आणि त्याच्या गळ्यातल्या तुळशीमाळा सुकून गेल्या होत्या. जांबुवंताला वाटलं की आपलं मरण आता जवळ आलं आहे. तो रामस्मरण करू लागला. परम अंतर्यामी श्रीकृष्णाने मग श्रीरामाचं रूप धारण केलं. धनुष्यबाण धारण केलेला श्रीराम पाहून जांबुवंत सावध झाला. श्रीरामाला पाहून जांबुवंताच्या शरीरात परत शक्ती संचारली. तो श्रीरामाचं रूप वारंवार निहाळू लागला. मग श्रीरामाच्या रूपातील श्रीहरी जांबुवंताला म्हणाला की तुझ्याबरोबर युद्ध करीन असं वचन मी तुला रामावतारात दिलं होतं. ते वचन आज मी पूर्ण केलं. श्रीहरीचं ते बोलणं ऐकून जांबुवंत सद्गदित झाला. मग त्याने श्रीकृष्णाला आसनावर बसवलं. त्याची षोडश उपचारांनी पूजा केली. मग कृष्णाने स्यमंतक मण्याचा इतिहास जांबुवंताला सांगितला. जांबुवंताने मग श्रीकृष्णाला विनंती केली की माझ्या कन्येचा जांबुवंतीचा तुम्ही स्वीकार करा, मग मी अंधळ म्हणून तो स्यमंतक मणी तुम्हाला देईन. ऋषिकेशाने जांबुवंताचं म्हणणं मान्य केलं. जांबुवंताने आपले वनचर वऱ्हाडी गोळा केले. सुंदर अशा कृष्णाला पाहून सर्व वऱ्हाडी थक्क झाले होते. जांबुवंती आणि श्रीकृष्ण यांचा विवाह सोहळा सुरू झाला आणि त्याचवेळी नारद तिथे अकस्मात येऊन उभे राहिले. ते श्रीकृष्णाला उपरोधाने म्हणाले की तुझी ही नवरी पाहून मला परम संतोष झाला. तू मदनमोहन, तमाल नीळ आणि या नवरीच्या अंगावर पुष्कळ केस आहेत. या नवरीबरोबर तू कसा संसार करशील? हिच्या स्वरूपापुढे मला रुक्मिणीचं स्वरूप उणं वाटतं आहे. हिला पाहून द्वारकेच्या लोकांना संतोष होईल. मी आता ही वार्ता द्वारकेच्या लोकांना सांगतो. त्यांना सांगतो की वनमाळी हळद लावून नवरीच्या अंगाचा मळ काढतो आहे. नारदाच्या या बोलण्यावर वनमाळी हसला आणि नारदाला म्हणाला,
आजच्या या मंगलदिनी तुम्ही गायन करा. इथे जमलेल्या सर्वांना तुमच्या गायनाने तृप्त करा. उपहासाने बोलणाऱ्या नारदांना श्रीकृष्णाचं हे मागणं आवडलं नाही. ते श्रीकृष्णाला म्हणाले की मी कोणापुढे गायन करू? इथे गायन करणारे सुजाण श्रोते नाहीत. नारदाचं गर्भहरण करण्यासाठी मग श्रीकृष्णाने एका छोट्या अस्वलाला बोलवलं आणि विचारलं की तुला गायन येतं का? त्यावर ते छोट्या अस्वल म्हणालं की तुमच्या कृपेने मी तुमच्यासमोर गायन करतो, पण मला नारदांचीही वीणा द्या. नारद म्हणाले की हा माझ्या वीणेच्या तारा तोडून टाकेल. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला की हा गायनाच्या कळा जाणतो, तुम्ही त्याला काही वेळासाठी तुमची वीणा द्या. मग त्या चिमण्या अस्वलाने नारदाची वीणा घेतली आणि स्वरांचा थाट बसवला. त्याने 6 राग, 36 रागिण्या आणि 64 मूर्छना गाऊन दाखवल्या. अनेक उपरागही गायले. गीत, प्रबंध, नृत्यकळा दाखवून गोपाळाला तोषवलं. मग भजनाच्या गाण्यांमधून हरिलीला मांडली. त्याचं गायन ऐकून श्रीकृष्ण प्रसन्न झाला आणि त्यांनी त्या चिमण्या अस्वलाला मिठी मारली. नारदही उठले आणि त्यांनी त्या चिमण्या अस्वलाचे पाय धरले. त्यांचा गर्भ विरून गेला. श्रीकृष्णाने सांगितलं की गुणवंता, आता थांब, दमला असशील. अस्वलाने तात्काळ टाळ आणि वीणा खाली ठेवलं. अस्वलाचं गायन थांबताच त्या शिळा गोठल्या आणि टाळ आणि वीणा त्या शिळांमध्ये अडकून पडले. नारद ते काढायला गेले, पण त्यांना ते काढता आले नाहीत. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. गायनामुळे वेरलेल्या त्या शिळा गायन थांबताच गोठून गेल्या होत्या. मग नारदांनी गायनाच्या नाना कळा दाखवल्या, पण त्या शिळा वेरल्या नाहीत. नारद म्हणाले की श्रीपती, तुझं कर्तृत्व अद्भुत आहे, ते ब्रह्मादिकांनाही कळणार नाही. मग आणखी एका अस्वलाला बोलवून गायन करायला सांगितल्यावर त्या शिळा विरघळल्या आणि मग नारदांनी आपले टाळ आणि आपली वीणा काढून घेतली. मग आणखी एक चमत्कार झाला. जांबुवंती रंभेसारखी सुंदर दिसू लागली. ते पाहून तर नारद विस्मयचकित झाले. अशा तऱ्हेने श्रीकृष्ण जांबुवंती विवाह सोहळा 4 दिवस चालला. जांबुवंताने तो स्यमंतक मणी आंधळ म्हणून श्रीकृष्णाला दिला आणि मग श्रीकृष्ण जांबुवंतीला घेऊन द्वारकेला आला. जांबुवंताने श्रीकृष्णाला अश्व, गज, रथ यांचंही आंधण दिलं. श्रीकृष्ण ते सारं घेऊन मिरवत द्वारकेत आला. मग श्रीकृष्णाने तो मणी सभेत आणला आणि सगळ्यांना दाखवला. सत्राजिताला सभेमध्ये बोलवलं आणि सर्वांसमक्ष तो स्यमंतक मणी सत्राजिताच्या हातात दिला. लज्जित झालेला सत्राजित विचार करत होता की मी कृष्णावर आळ घेतला, त्यामुळे श्रीकृष्ण माझ्यावर रुसला असेल, रागवला असेल. आता मला यश मिळणं शक्य नाही. आता काय करावं? जगन्नाथाची समजूत कशी काढावी? सत्राजित कृष्णासमोर गेला आणि त्याला हात जोडून विनंती केली की माझी कन्या सत्यभामा हिचा तू स्वीकार कर. श्रीकृष्णाने सत्राजिताचं म्हणणं मान्य केलं. सत्राजिताने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांचा विवाह केला आणि मग आंधळ म्हणून तो मणी श्रीकृष्णाला दिला. मग श्रीकृष्णाने सत्राजिताला सांगितलं की तुम्ही खेद करू नका. मी वरद चतुर्थीचा चंद्र पाहिला होता, म्हणून माझ्यावर हा आळ आला. त्यावर सत्राजित म्हणाला की वरद चतुर्थीला, गणेश चतुर्थीला चंद्र पाहिला असता असा आळ काय येतो ते तुम्ही सांगा. श्रीकृष्णाने ती कथा सत्राजिताला सांगितली. एकदा प्रदोषकाळी शिवदर्शनासाठी सगळे देव आपापल्या वाहनावर बसून चालले होते. मूषकावर बसून गजाननही चालला होता. कैलास पर्वत चढता चढता गजानन मूषकावरून खाली पडला आणि मग लगेचच सावरून परत मूषकावर बसला. हे पाहून चंद्र हसला. चंद्र आपल्याला हसला हे पाहून गजाननाने चंद्राला शाप दिला की जो तुला पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल. गजाननाचा शाप ऐकून चंद्राने आपलं मुख आच्छादून घेतलं. मग सगळ्या देवांनी गजाननांची प्रार्थना केली आणि चंद्राचं शापमोचन करावं असं सांगितलं. मग गजाननाने चंद्राला क्षमा केली आणि सांगितलं की वरद चतुर्थीच्या दिवशी याचं तोंड पाहू नये, इतर दिवशी पाहिलं तरी चालेल. गणेश चतुर्थी आणि चंद्रदर्शन ही कथा सांगितल्यावर श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाला की तुम्ही सत्यभामेसारखं रत्न मला दिलं आहे आणि त्यानं माझं समाधान झालं आहे. हा मणी आता तुम्ही घेऊन जा. श्रीकृष्णाने तो मणी सत्राजिताला परत केला. सत्राजित आपल्या नगरी परत गेला. सत्यभामा आणि श्रीकृष्ण यांचा विवाह झाल्यावर काही दिवसांनी आणखी एक अनर्थ झाला. सत्राजिताने शतधन्वा नावाच्या यादवाला सत्यभामा देईन असं कबूल केलं होतं, पण सत्राजिताने दिलेला शब्द मोडून सत्यभामा श्रीकृष्णाला दिली होती. माझी होणारी ललना सत्राजिताने श्रीकृष्णाला कशी दिली असा राग धरून शतधन्वा सत्राजिताकडे आला.
झोपलेल्या शत्राजिताचा त्याने शिरच्छेद केला आणि सेमंतक मणी घेऊन तो पळून गेला. त्यावेळी रामकृष्ण पांडवांच्या समाचारासाठी हस्तिनापुराला गेले होते. आपल्या वडिलांचा शिरच्छेद करून त्यांचा सेमंतक मणी घेऊन शतधन्वा द्वारकेमध्येच लपून बसला आहे हे सत्यभामेला कळलं. मी आता माझ्या वडिलांना कशी भेटणार? माझं तर माहेरच बुडालं. अशा विचारांनी सत्यभामा दुःखी झाली. ही गोष्ट जेव्हा रुक्मिणीला कळली तेव्हा ती सत्यभामेचं सांत्वन करण्यासाठी तिच्या मंदिरात गेली. देवकी, वसुदेव आणि उग्रसेन यांनी तिचं सांत्वन केलं. मग सत्यभामा रथात बसून आणि सेना घेऊन हस्तिनापुरी गेली. तिथे ती श्रीकृष्णाला भेटली. शतधन्वानं काय केलं आहे ते तिनं श्रीकृष्णाला सांगितलं. ते ऐकून रामकृष्ण संतापले आणि ते द्वारकेत परत आले. रामकृष्ण द्वारकेत परत आले आहेत हे शतधन्वाला कळलं. तो खूप घाबरला आणि त्याने तो मणी अक्रूराकडे दिला आणि सांगितलं की हा मणी म्हणजे सूर्याचा आहे. तो लपून राहणार नाही. तुझ्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी हा मणी तुझ्याकडे देत आहे. यावर अक्रूर शतधन्वाला म्हणाला की ही गोष्ट श्रीकृष्णाला कळली तर मोठा अनर्थ होईल. शतधन्वाने तो मणी अक्रूराकडे ठेवला आणि तो समुद्राच्या दिशेने पळून गेला. रामकृष्णाने त्याचा पाठलाग केला. श्रीकृष्णाने सुदर्शन सोडून त्याचं शिर उडवलं. समुद्र किनाऱ्यावर त्याचं कलेवर मिळालं, पण त्याच्याजवळ मणी नव्हता. रामकृष्ण द्वारकेत परत आले आणि त्यांनी डांगोरा पेटून द्वारकेतल्या सगळ्या लोकांना सांगितलं की सेमंतक मणी चोरणाऱ्याला कोणी थारा देऊ नका आणि तो मणी मिळाला तर तो लगेचच सभेमध्ये आणून द्या. तो डांगोरा ऐकून अक्रूर भयभीत झाला. तो मणी घेऊन वाराणसीला पळून गेला. हेरांनी श्रीकृष्णाला सांगितलं की अक्रूर मणी घेऊन पळून गेला आहे, पण तो अपराधी नाही, तो भीतीमुळे पळून गेला आहे. अक्रूर पळून गेला आहे हे ऐकून श्रीकृष्णाला खूप वाईट वाटलं. अक्रूर हा श्रीकृष्णाचा परमसखा आणि परमभक्त होता. त्याच्याशिवाय श्रीकृष्णाला चैन पडत नव्हतं. तो कुठे निघून गेला याची चिंता आणि विचार श्रीकृष्ण करत होता. तशातच द्वारकेमध्ये दुष्काळ पडला. तो दुष्काळ 12 वर्षापर्यंत चालला. खूप प्रयत्न करूनही पाऊस पडत नव्हता आणि एक दिवस आकाशवाणी झाली की अक्रूर वाराणसी नगरीमध्ये आला आहे. त्याला जर द्वारकेमध्ये आणलं तर पाऊस पडेल. द्वारकेतल्या सगळ्या लोकांनी ती आकाशवाणी ऐकली. त्यानंतर दूताकडून वार्ता आली की अक्रूर आनंदवन इथे आहे आणि मण्यापासून मिळणारं अष्टभार सोनं तो रोज दान करतो आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला वाराणसीत पाठवलं. उद्धवाने पाहिलं की अक्रूर तापसी झाला आहे आणि तो कृष्णाचं स्मरण करण्यात नेहमी दंग असतो. उद्धवाने अक्रूराला सर्व वर्तमान सांगितलं आणि त्याला द्वारकेत घेऊन आला. अक्रूर आणि श्रीकृष्ण यांची भेट झाली. अक्रूराने तो मणी श्रीकृष्णापुढे ठेवला आणि काय घडलं ते सांगितलं. श्रीकृष्ण अक्रूराला म्हणाला की ह्या मण्यामुळे अनर्थ ओढवले. हा मणी नाही, हा तर अग्नी आहे. मग श्रीकृष्णाने तो मणी सत्यभामेला दिला आणि तिला सांगितलं की हा मणी आता तू तुझ्या सदनात ठेव. त्याचवेळी द्वारकेमध्ये पाऊस पडला. कवी श्रीधर म्हणतात की हरिविजय ग्रंथातल्या या 25व्या अध्यायातील सेमंतक हरण कथा वाचली असता संकट आणि चिंता दूर होतात. हा ग्रंथ ऐकणारे भाविक याचक संतुष्ट होतात. इथे हरिविजय ग्रंथाचा 25वा अध्याय पूर्ण झाला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.